फलटणमधील डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पीएसआय गोपाल बदनेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 30 ऑक्टोबरपर्यंत बदनेची कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे। बदनेवरती बलात्काराचे आरोप डॉक्टर तरुणीनं केले। फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येवरून विरोधकांकडून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना घेरलं जात आहे, पण फलटण दौऱ्यावरती असलेल्या मुख्यमंत्र्यांनी मात्र रणजितसिंह निंबाळकरांना क्लीन चिट दिली आहे। रणजितसिंह, चिंता करू नका, आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी आहोत, असंही फडणवीस म्हणाले। मुख्यमंत्र्यांच्या क्लीन चिटवरती मवियाने टीका केली आहे। फडणवीसांनी प्रकरणाचा सर्व तपास केलाय का, अंबादास दानवेंनी मुख्यमंत्र्यांना सवाल केलाय। आमदार धनंजय मुंडेंनी डॉक्टर तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेतली। बीडमधील तरुणीच्या घरी जात पीडित कुटुंबाचं सांत्वन केलं। शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवरती आरोप करत पुरावे दिले। दानवेंनी एक पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निंबाळकरांसोबत एकाच व्यासपीठावरती होते हे दुर्दैवी असल्याचंही म्हटलंय। महिला डॉक्टरला न्याय मिळावा म्हणून माजी आमदार नारायण मुंडे उद्या दिवसभर लाक्षणिक उपोषण करणार आहेत। प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं नाही तर बीड ते फलटण पायी काठीच्या आधारावरती जाण्याचा इशारा त्यांनी दिलाय। पुणे जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी जैन समाज आक्रमक झालाय। पंतप्रधान मोदींसोबत बैठक घ्या अशी मागणी बैठकीत राजू शेट्टींकडे जैन बांधवांनी केली आहे। एकतर्फी आधी जैन बोर्डिंग व्यवहार रद्द करा, अन्यथा उपोषण करणार असा इशारा जैन मुनींनी दिलाय। तसंच रवींद्र धंगेकरांनी आंदोलन करू नये असं आवाहन सुद्धा जैन मुनींनी केलंय। रवींद्र धंगेकरांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवरती नवा आरोप केलाय। पदाचा गैरवापर करत बॉम्बे फ्लाइंग क्लबला देय असणारी रक्कम 200 कोटींहून फक्त 2.30 कोटींपर्यंत कमी केल्याचा आरोप केलाय। हवाई उड्डाण विभागाचे तब्बल 197 कोटींचं नुकसान झाल्याचा दावा धंगेकरांनी केलाय। महायुतीत दंगा नको असं म्हणत उपमुख्यमंत्री शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना सबुरीचा सल्ला दिलाय। हा विषय 2 दिवसात संपेल असंही शिंदे म्हणालेत। तर चुकीचं काम होत असेल तर मी बोलणारच असं म्हणत धंगेकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। आमदार रोहित पवारांनी एक पोस्ट करत सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवरती हल्लाबोल केलाय। बाबासाहेब पाटील यांच्या जावयाने रमाकांत तांदळे या शिक्षकाच्या नावावरती कर्ज काढत ते भरण्यास नकार दिल्यामुळे निवृत्त झालेल्या शिक्षकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असून हे शिक्षक आज मृत्यूशी झुंज देत असतानाही पोलीस या प्रकरणाची दखल घेत नाहीयेत। पोलिसांनी या प्रकरणाची शहानिशा करून योग्य कारवाई करावी असंही रोहित पवारांनी एक पोस्टमध्ये म्हटलंय। सोमवारी दादरच्या सूर्यवंशी हॉलमध्ये मनसेचा मेळावा होणार आहे। उत्तर मुंबईतील मेळाव्यानंतर मनसेचा शहर परिसरात मेळावा होतोय। मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांच्या मोर्चावरती टीका केली आहे। विरोधक निराश असून निवडणुकीत पराभव होईल हे त्यांना माहिती आहे। त्यांची नोट चोरी बंद झाली म्हणून ते आता वोट चोरीवरती बोलतायत अशी टीका फडणवीसांनी केली। आमदार रवी राणा यांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना डिवचलंय। आमदार रवी राणांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी दिवाळीचा किरणा पाठवलाय। त्यामुळे यशोमती ठाकूर संतापल्या असून अवकातीत रहा अशी टीका ठाकूर यांनी केली आहे। संपूर्ण देशात SIR झालाच पाहिजे अशी आमची मागणी होती असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। नितेश राणे राज्याचे मुख्यमंत्री नाहीत, मंत्री आहेत। युतीचा निर्णय फडणवीस, शिंदे, अजित पवार घेतील असा टोला प्रताप सरनाईकांनी नितेश राणेंना लगावलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार आहोत असंही राणे म्हणाले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते मुंबईत महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेश मुख्यालयाचं उद्या भूमिपूजन होणार आहे। दिल्लीतील भाजप पक्ष मुख्यालयाच्या धर्तीवरती चर्चगेट परिसरात भाजपाचं नवं प्रदेश मुख्यालय बांधण्यात येत आहे। या भूमिपूजनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसह भाजपाचे इतर महत्त्वाचे नेते उपस्थित असतील। क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाट यांनी काँग्रेसवरती जोरदार हल्लाबोल केलाय। काँग्रेसमध्ये प्रामाणिक कार्यकर्त्याला सोडून घराणेशाही चालते, यामुळे मी काँग्रेसमधून बाहेर पडलो आणि राष्ट्रवादीत आलो असं म्हणत मंत्री माणिकराव कोकाट यांनी काँग्रेसवरती टीका केली आहे।
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये नगरपालिकेच्या निवडणुका लढवणाऱ्या इच्छुकांमध्ये पोस्टर वॉर रंगलाय. भाजप आमदार अतुल भोसलेंनी निधी मंजूर केल्यानंतर एकाच कुटुंबातील 3 इच्छुकांनी आमच्यामुळे निधी मंजूर झाल्याचा दावा करत प्रभागात पोस्टरबाजी केली. सायनच्या प्रतीक्षानगर भागात काही रहिवाशांनी आगामी मनपा निवडणुकांमध्ये मतदानावरती बहिष्कार घालण्याचा इशारा दिलाय. परिसरातील माडाच्या जागेवरती रहिवाशांच्या सोयीसाठी मार्केट बांधण्यात येणार होतं, मात्र मुंबई बँकेला सहकार भवन बांधण्यासाठी जागा देण्यात आली आहे, त्यामुळे स्थानिकांनी यावरती आक्षेप घेतलाय. खासदार निलेश लंकेंनी राज्याच्या राजकारणामध्ये गलिच्छपणा वाढला असून जातीभेद निर्माण करणारे राजकारणी पाहायला मिळत आहेत असं म्हटलं. या प्रवृत्तीला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारच थांबवू शकतात. असंच वाचाळवीर नेत्यांवरती गृहमंत्र्यांनी तत्काळ कठोर कारवाई केली पाहिजे असंही निलेश लंकेंनी कोल्हापुरात सांगितलं. रील बनवण्याच्या नादात धरणगाव तालुक्यातील 2 तरुणांचा रेल्वेच्या धडकेमध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हर्षल नन्नवरे आणि प्रशांत खैरनार असं मृत तरुणांची नाव आहेत. पाळधी या ठिकाणी रेल्वे गेटजवळ रेल्वे रुळावर बसून ते रील बनवत होते, मात्र रील बनवण्याच्या वेडापायी त्यांचा जीव गेलाय. नवी मुंबईतील बेलापूर या ठिकाणी कोकण भवन जवळील टाटानगर झोपडपट्टीत अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचं समोर आलंय. अंमली पदार्थांच्या विक्रीचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. शहरात सुरू असलेल्या अवैध अंमली पदार्थांच्या विक्रीच्या व्यापारामुळे पोलीस प्रशासनावरती प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. गडचिरोलीतील 21 माओवाद्यांनी जंगलातून बाहेर येत शस्त्रासह पोलिसांच्या समोर आत्मसमर्पण केलंय. जहाल माओवादी मुकेशच्या नेतृत्वात 4 उपविभागीय समिती सदस्यांनी आत्मसमर्पण केलंय. रायगडच्या श्रीवर्धन या ठिकाणी खालचा जीवना बंदर कोळीवाडा परिसरात पाण्याच्या लाटांबरोबर एक बोया आल्याची माहिती मिळाली. रत्नागिरी हद्दीतील एक बुडालेली बार्ज बाहेर काढण्यासाठी हा बोया तयार करण्यात आला होता, मात्र भरतीच्या पाण्यात तो वाहून आल्याची माहिती समोर आली आहे. गुरचोरी प्रकरणातील 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पसार झाल्याच्या प्रकरणात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या 4 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. या चौघांवरती कर्तव्यात कसूर आणि निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला असून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी निलंबनाचे आदेश दिले. परभणीतील पोखर्णी फाटा परिसरात पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झाला. अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर त्या ठिकाणाहून पळ काढल्याने दैठणा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. मध्य रेल्वेच्या नेरळ स्टेशनवरती भटक्या कुत्र्यांनी उच्छाद केलाय. गर्दीच्या वेळी प्लॅटफॉर्मवरती गाडी पकडण्यासाठी धावपळ करणाऱ्या प्रवाशांमध्ये कुत्री फिरत असल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी भटक्या कुत्र्यांना रेल्वे स्टेशन परिसरातून तातडीने हटवण्याची कारवाई रेल्वे प्रशासनानं करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. सिंधुदुर्ग आणि गोवा राज्याच्या सीमेवरील बांदा मडुरा पंचक्रोशीमध्ये ठाण मांडून राहिलेल्या ओंकार टचकर हत्ती भरवस्तीत दिवसाढवळ्या फेरफटका मारताना दिसून येतोय. या ओंकार हत्तीकडून बागायती आणि भातशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं जात आहे. जळगाव ते मुंबई दरम्यानची विमानसेवा आजपासून सुरू झाली. मुंबईहून येणारं विमान जळगाव मार्गे अहमदाबादला जाईल आणि पुन्हा परत मुंबईला रवाना होईल. अहिल्यानगर जिल्ह्यातील मातंग समाजाच्या तरुणावरती झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरातील मातंग समाजाने सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरती टायर जाळत आंदोलन केलंय. मातंग समाजाच्या तरुणाच्या हल्लेखोरांना कठोर शिक्षा देण्याची मागणी यावेळेला करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये रात्रीच्या दरम्यान काही चोरटे हाती शस्त्र घेत फिरत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालंय. गजानन महाराजांचं मंदिर असल्याने देशभरातून भाविक या ठिकाणी येत असतात. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर या परिसराच्या सुरक्षिततेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. नागपूरमध्ये राज्यस्तरीय सिनियर बास्केटबॉल स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं. या स्पर्धेत सीएम चषक नावाने ही स्पर्धा पार पडते. नांदेडच्या सचखंड गुरुद्वारामध्ये सिमरन दिवस साजरा करण्यात आला. यावेळेला देश विदेशातून आलेल्या शीख भाविकांकडून विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली. कार्तिक यात्रेनिमित्ताने मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना आणि स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देण्यात आलं. यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. यात्रा शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावी म्हणून प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
मुंबई पुण्यासह विविध शहरातून दिवाळीसाठी गावाकडे गेलेले नागरिक मोठ्या संख्येने परतीच्या प्रवासाला लागलेत. पुणे बेंगलोर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेला येणाऱ्या रस्त्यावरती दिवसभर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. मुळशीचे आमदार शंकर मांडेकरांनी हिंजवडी आयटी पार्क परिसरातील समस्यांवरून रस्त्यावरती उतरत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. सततची वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे आणि प्रदूषित हवा या समस्यांमुळे नागरिकांनी वारंवार तक्रार केल्यानंतर अजित पवारांनी पाहणी केल्यानंतरही समस्या न सुटल्यामुळे आमदार मांडेकरांनी अधिकाऱ्यांना सुनावलंय. अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्गमध्ये भात पिकाचं मोठं नुकसान झालंय. भात शेतीच्या नुकसानाचं तातडीने पंचनामे करण्याचे आदेश सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी आणि कृषी अधीक्षकांना द्यावेत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. भुसावळ शहरात अवकाळी पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जाते. पावसामुळे कापूस, सोयाबीन आणि केळीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे निफाडच्या लासलगाव बरवस फाटा रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेलाय. त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटलाय. जीव धोक्यात घालून लोक पुराच्या पाण्यातून प्रवास करतायत. शहापूर तालुक्याला पुन्हा अवकाळी पावसानं झोडपलंय. शहापूर शहरासह शहापूर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झालाय. सावंतवाडी तालुक्यासह ओटवणे परिसरात अवकाळी पावसानं झोडपून काढलंय. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. फलटणमध्ये मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण पसरलंय. जोरदार अवकाळी पावसामुळे मालेगावातील गिरणा धरणातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली. त्यामुळे धरण ओव्हरफ्लो झालंय. धरणाच्या 6 दरवाजामधून गिरणा नदीत विसर्ग सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा पावसानं धुमाकूळ घातलाय. पावसाचा फटका सोयाबीन आणि कपाशी पिकांना बसला असून शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय. अकोल्यातील बाळापूर तालुक्यात पावसामुळे घराची भिंत कोसळून एका 8 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. गेल्या 2 दिवसांपासून अकोल्यातील बाळापूर तालुक्यासह सर्वत्र अवकाळी पाऊस कोसळतोय. नांदेडमधील उमरी या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेत गोंधळ घालणाऱ्या 8 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. अजित पवारांचं भाषण सुरू असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी घोषणाबाजी करत काही जणांनी गोंधळ घातला होता. त्यामुळे पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्यांवरती कारवाई केली आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी माजी आमदार राजीव देशमुखांच्या कुटुंबियांची चाळीसगाव शहरातील राजगड निवासस्थानी भेट घेतली आणि काही दिवसांपूर्वीच राजीव देशमुखांचं हृदयविकाराने निधन झालं होतं. त्यामुळे सुप्रिया सुळेंनी देशमुख कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत त्यांचं सांत्वन केलं. मुंबई पुणे महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली आहे. पाली फाट्यावरती वाहतूक खोळंबल्याने खोपोली खालापूरकरांच्या डोक्याला ताप झालाय. स्थानिक आणि पोलीस कर्मचारी वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला रेल्वे बोर्डाकडून दौंड रेल्वे स्थानकावरती थांबा मंजूर करण्यात आलेला आहे. दौंडचे आमदार राहुल कुल यांनी यासंबंधी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. अखेरी बहुप्रतीक्षित मागणी मान्य झाल्यामुळे राहुल कुल यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे बोर्डाचे आभार मानले. खारेपाटण किल्ल्यावरती दरवर्षीप्रमाणे दीपोत्सव आणि भव्य मशालोत्सव पार पडलाय. केदारेश्वर मंदिर ते खारेपाटण किल्ला भव्य मशाल मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळेला 101 मशालींच्या प्रकाशात किल्ला तेजाने उजळून निघालाय.